विद्यार्थी मित्र, आपण या अगोदर पहिले प्रकरण राज्यशास्त्राचं बघितलेलं आहे. त्या प्रकरणाचं नाव होतं 1991 नंतरचे जग. ते पहिले प्रकरण आपलं संपलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या प्रकरणाला आपल्याला सुरुवात करायची आहे. ते प्रकरण म्हणजे जागतिकीकरण होय. आता जागतिकीकरण म्हणजे काय हे पाहण्याच्या अगोदर मी तुम्हाला आपल्या देशामधली जी अर्थव्यवस्था आहे ती 1990 पर्यंत कशा प्रकारची होती त्याची माहिती थोडक्यात सांगतो, कारण त्यानंतरच तुम्हाला जागतिकीकरण म्हणजे काय हे चांगल्या पद्धतीने समजेल. आपण ज्यावेळी स्वतंत्र झालो त्यावेळी देशामध्ये जगामध्ये शीतयुद्ध चालू होतं आणि त्या शीतयुद्धामध्ये अमेरिका आणि रशिया या दोन महासत्ता होत्या. रशियाची साम्यवादी विचारसरणी होती आणि अमेरिका हे लोकशाही राष्ट्र जरी असलं तरी त्यांची विचारसरणी भांडवलशाही विचारसरणी होती. त्यामुळे जगामध्ये भांडवलशाही विचारसरणी आणि साम्यवादी विचारसरणी यांच्यामध्ये शीतयुद्ध निर्माण झालेलं होतं. परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताने कोणत्याही एका विचारसरणीचा स्वीकार केला नाही किंवा एका विचारसरणीच्या नियंत्रणाखाली भारत हा आला नाही. आणि भारताने दोन्ही अर्थव्यवस्थेमधले म्हणजे साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये चांगले गुण आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये चांगले गुण एकत्र करून मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. आणि अलिप्ततावादाचं जे धोरण आहे ते अलिप्ततावादाचं धोरण हे भारताने स्वीकारलं. म्हणून ही मिश्र अर्थव्यवस्था आहे. ही मिश्र अर्थव्यवस्था 1990 पर्यंत आपण स्वीकारलेली होती. 1990 पर्यंत या मिश्र अर्थव्यवस्थेनुसार आपल्या देशामध्ये जे काही सगळे आर्थिक व्यवहार आहेत ते सगळे पार पाडले जात होते. परदेशी राष्ट्राशी असलेलं जे धोरण आहे आर्थिक धोरण ते त्यानुसार ठरलेलं होतं. परंतु ही जी मिश्र अर्थव्यवस्था आहे या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचं अर्थव्यवस्थेवर जास्तीत जास्त नियंत्रण असतं. उद्योग, व्यापार, व्यवसाय यावर सरकारी बंधनंही जास्त असतात आणि सरकारी बंधनं जास्त असल्यामुळे त्या उद्योग व्यवसायाची वाढ ही मोठ्या प्रमाणात होत नाही. आणि म्हणून 1990च्या अगोदर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसायाची वाढ ही आपल्याला झालेली दिसत नाही. म्हणून ही जी मिश्र अर्थव्यवस्था आहे या मिश्र अर्थव्यवस्थेला एक प्रकारची बंदिस्त अर्थव्यवस्था असंच म्हणतात. म्हणजे याचा अर्थ असा नाही की ही जी बंदिस्त अर्थव्यवस्था आहे ही पूर्णपणे कुचकामी होती. ती त्या काळातली गरज होती. परंतु 1991 नंतर आपल्या देशाचे पंतप्रधान PV नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार सत्तेवर होतं आणि त्यांनी 1991 मध्ये खुलं व्यापारी धोरण स्वीकारलं. आता त्यांनी खुलं व्यापारी धोरण का स्वीकारलं त्याच्या पाठीमागे सुद्धा जागतिक राजकारण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आपण पाहिलेलं आहे की 1990 पर्यंत 91 पर्यंत रशिया आणि अमेरिका या दोन महासत्ता होत्या. परंतु 1991ला रशियाचं विघटन झालं आणि रशियाचं विघटन झाल्यामुळे साहजिकच जगामध्ये फक्त एकच महासत्ता राहिली आणि ती म्हणजे अमेरिका. म्हणजे एका अर्थाने अमेरिकेची जी
रशियाची जी काही साम्यवादी विचारसरणी आहे, ती रशियाची साम्यवादी विचारसरणी ही पराभूत झाली. साम्यवादी विचारसरणीचा पराभव झाला आणि दुसरीकडे अमेरिकेची जी काही भांडवलशाही व्यवस्था आहे, जी भांडवलशाही विचारसरणी आहे, त्या भांडवलशाही विचारसरणीचा प्रभाव वाढला. आणि भांडवलशाही विचारसरणीचा प्रभाव वाढल्यामुळे जगामधली जी काही छोटी छोटी राष्ट्र आहेत, त्या छोट्या छोट्या राष्ट्रांनी आपल्या देशाची जी बाजारपेठ आहे, ती आपल्या देशाची बाजारपेठ ही खुली केली. म्हणजे खुलं व्यापारी धोरण त्यांनी स्वीकारलं. एवढंच नाही तर 1991 नंतर भारत आणि भारतासारख्या विकसनशील राष्ट्रांनी सुद्धा आपल्या देशाच्या ज्या अर्थव्यवस्था आहेत, आपल्या देशाच्या ज्या बाजारपेठा आहेत, त्या आपल्या देशाच्या बाजारपेठा या जगासाठी खुल्या करून दिल्या. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जागतिकीकरणाला वेग आलेला आपल्याला दिसतो. कारण जागतिकीकरण या संकल्पनेमध्ये वेग आणि व्याप्ती या दोन गोष्टीला जास्त महत्त्व आहे. ते महत्त्व कसं आहे ते जर पुन्हा समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी पुन्हा भारताचं उदाहरण तुम्हाला मी देतो. ज्यावेळी भारताची मिश्र अर्थव्यवस्था होती, त्यावेळी सुरुवातीचा काळ आपण जर बघितला तर सुरुवातीच्या काळामध्ये जर तुम्हाला एखादा टेलिफोन घ्यायचा असेल, एखादी मोटारसायकल घ्यायची असेल, कार घ्यायची असेल, तर अशा वस्तू घेण्यासाठी तुम्हाला अगोदर कंपनीकडे बुकिंग करावी लागत होती. टेलिफोन ऑफिसकडे तुम्हाला कोटेशन भरावं लागत होतं. आणि त्यानंतर या ज्या कंपन्या आहेत, या कंपन्या तुम्हाला वेटिंग लिस्टमध्ये ठेवत होत्या. कारण त्यांच्याकडे तेवढा पुरवठा हा नव्हता. आणि त्यामुळे ती वस्तू घेण्यासाठी कमीत कमी 3 महिन्याचा कालावधी हा लागत होता. टेलिफोन जर घ्यायचा झाला तरी 3-3 महिन्यापर्यंत, 6-6 महिन्यापर्यंत टेलिफोन हा तुमच्या घरामध्ये येत नव्हता. म्हणजे वस्तू आणि सेवांचं उत्पादन हे कमी प्रमाणात असल्यामुळे आणि मिश्र अर्थव्यवस्थेमुळे आयात निर्यातीवर निर्बंध जास्त असल्यामुळे आपल्या देशामध्ये जी आयात निर्यात आहे ती कमी प्रमाणात होती. आणि म्हणून ही जी बंदिस्त अर्थव्यवस्था आहे, ही बंदिस्त अर्थव्यवस्था आपण 1991ला झुगारली आणि खुलं व्यापारी धोरण, त्यालाच आर्थिक उदारीकरण असं म्हणतात, ते आर्थिक उदारीकरण आपण स्वीकारलं. आणि या उदारीकरणाचे खूप मोठे फायदे हे आपल्याला झालेले दिसतात. माझं तर स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की 1947 ते 1990पर्यंत भारताचा जेवढा विकास झाला नाही, त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने आर्थिक विकास हा 1991 पासून 2020पर्यंत हा झालेला आहे. आणि तो सगळा जागतिकीकरणाचा परिणाम आहे. कारण जागतिकीकरणामध्ये आयात निर्यात याच्यावरची जी बंधनं आहेत, ती बंधनं शिथिल केलेली असतात. देशादेशांनी आपल्या ज्या बाजारपेठा आहेत त्या जगासाठी खुल्या करून दिलेल्या असतात. त्यामुळे आयात निर्यात मोठ्या प्रमाणात वाढते. वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात वाढते. तंत्रज्ञानाची आयात निर्यात वाढते. विज्ञानासंबंधीची माहिती आपल्याला एकमेकाला देता येते. म्हणजे एक प्रकारे वस्तू, सेवा, विज्ञान, तंत्रज्ञान आणि इतर सर्व क्षेत्रामध्ये जी देवाणघेवाण आहे, ती देवाणघेवाण देशामध्ये ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. आणि त्यामुळे वस्तू आणि सेवा यांची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने उद्योग व्यापार हा अतिशय भरभराटीने वेग घेत असतो. आणि म्हणून जागतिकीकरण म्हणजे काय हे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल. तरीसुद्धा तुम्हाला मी जागतिकीकरणाच्या काही व्याख्या सांगतो, त्या व्याख्या तुम्ही लक्षात ठेवा. वस्तू, सेवा, दूरसंचार, विज्ञान, तंत्रज्ञान
इंटरनेट सेवा, वेगवेगळ्या देशाची अर्थव्यवस्था व या सर्वामुळे जागतिक समाजाचं झालेलं एकत्रीकरण म्हणजेच जागतिकीकरण होय. लक्षात आले? पुन्हा एकदा सांगतो. वस्तू, सेवा, दूरसंचार, विज्ञान, तंत्रज्ञान, इंटरनेट सेवा, वेगवेगळ्या देशाची अर्थव्यवस्था आणि या सर्वामुळे जागतिक समाजाचं झालेलं एकत्रीकरण म्हणजेच जागतिकीकरण होय. दुसरी एक व्याख्या तुम्हाला सांगतो जागतिकीकरणाची. अर्थव्यवस्थेमध्ये राज्याचा कमीत कमी हस्तक्षेप असलेला मुक्त बाजार म्हणजेच जागतिकीकरण होय. ही व्याख्या सुद्धा पुन्हा ऐका. अर्थव्यवस्थेमध्ये राज्याचा कमीत कमी हस्तक्षेप असलेला मुक्त बाजार म्हणजेच जागतिकीकरण होय. म्हणून आपण पाहिलेलं आहे की मिश्र अर्थव्यवस्थेवर शासनाचं जास्त नियंत्रण असतं. उद्योग व्यापारावर जास्त नियंत्रण असतं. परंतु खुल्या व्यापारी धोरणामध्ये सरकारचं हे जे नियंत्रण आहे हे कमीत कमी असतं. सरकारचा हस्तक्षेप कमीत कमी असतो आणि त्यामुळे साहजिकच आयात निर्यात एक प्रकारे खुली होते. देशादेशाच्या सीमा ह्या धुसर व्हायला लागतात. आपण पहिल्या प्रकरणामध्ये प्रादेशिक वाद पाहत असताना युरोपीय संघ आणि त्यासारख्या व्यापारी संघटनांची माहिती आपण बघितलेली आहे. प्रादेशिक संघटनांची, ह्या युरोपीय संघासारख्या ज्या व्यापारी संघटना स्थापन झाल्या, प्रादेशिक संघटना, त्या प्रादेशिक संघटनांनी आपापसामधल्या ज्या काही सीमारेषा आहेत त्या सीमारेषा त्या सदस्य राष्ट्रांना पूर्णपणे खुल्या करून दिलेल्या होत्या उद्योग व्यापारासाठी. आणि त्यामुळे त्यांना एका देशातून दुसऱ्या देशामध्ये सहजासहजी आपला उद्योग व्यवसाय हा करता येऊ लागलेला आहे. आणि त्यामुळेच भारताने सुद्धा खुलं व्यापारी धोरण स्वीकारल्यानंतर आपली जी बाजारपेठ आहे ती सुद्धा जगासाठी खुली करून दिलेली आहे. आणि म्हणून हे जे जागतिकीकरण आहे, ह्या जागतिकीकरणाचा प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवर अतिशय चांगला परिणाम झालेला आपल्याला दिसतो. कारण जागतिकीकरणामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानवतावाद यांच्या दृष्टिकोनातून राष्ट्र ही एकमेकाच्या खूप जवळ आलेली असतात. प्रत्येक देश हा एकमेकाच्या खूप जवळ आलेला असतो. जागतिक समाज हा एकमेकाच्या खूप जवळ आलेला असतो. कारण सर्व क्षेत्रामधली देवाणघेवाण वाढलेली असते आणि सर्वच क्षेत्रामधली देवाणघेवाण वाढल्यामुळे ह्या सर्व व्यवस्थेचं सामाजिकरण होतं. आणि ह्या सर्व व्यवस्थेत झालेलं जे सामाजिकरण आहे म्हणजेच जागतिकीकरण होय. आणि म्हणून आज आपण ऐकतो की जग हे खूप जवळ आलेलं आहे. कारण या जागतिकीकरणामुळेच जे विकसित तंत्रज्ञान आहे ते आपल्याकडे आलेलं आहे. इंटरनेट सेवा हे आपल्याकडे आहे. मोबाईल, अँड्रॉइड हे सगळ्याकडे आहेत. कम्प्युटर हे प्रत्येकाकडे आहे. आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका देशातील जनता दुसऱ्या देशातील जनतेशी सुसंवाद निर्माण करते. आपले आर्थिक व्यवहार ही पूर्णपणे पार पाडते. आपले व्यापारासंबंधीचे नियम हे ते तयार करत असतात. आणि त्या माध्यमातून जे काही जागतिकीकरणाची प्रक्रिया आहे ती जागतिकीकरणाची प्रक्रिया ही वेग घेत असते. आपण दुसरा मुद्दा जर बघितला जागतिकीकरणामधले महत्त्वाचा, तो म्हणजे मानवतावादी दृष्टिकोन. त्याचे आपण उदाहरण जर घेतलं तर अमेरिकेमध्ये जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय म्हणजे निग्रो व्यक्तीची पोलिसांनी क्रूरपणे हत्या केली.
आता ती हत्या अमेरिकेमध्ये झाली, परंतु तो प्रश्न हा अमेरिकेपुरता मर्यादित नाही राहिला, तर त्या घटनेचे पडसाद हे संपूर्ण जगावर उमटले. कारण जो वंशवाद आहे, हा वंशवाद नष्ट झाला पाहिजे, वर्णभेद नष्ट झाला पाहिजे, जातीभेद नष्ट झाला पाहिजे, धर्माधर्मामधला भेद नष्ट झाला पाहिजे आणि फक्त प्रत्येकाने मानवतावादी हा एकच दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे, ही त्या पाठीमागची भूमिका आहे. आणि म्हणून जॉर्ज फ्लॉइड या निग्रो व्यक्तीची क्रूरपणे हत्या झाल्यानंतर संपूर्ण जगभर आंदोलन झाली. आणि ती जगभर आंदोलन होण्याचं कारण एकच, म्हणजे जागतिक समाजाचं झालेलं एकत्रीकरण. त्यालाच मित्रांनो जागतिकीकरण असं म्हणतात. म्हणून जागतिकीकरणाचा पुढचा टप्पा आपण नंतरच्या पिरियडला बघू. धन्यवाद.